तर खोक्या भोसलेच्या पत्नीचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तेजू भोसलेनं केली आहे। आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीनं ही मागणी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खोक्या भोसलेच्या पत्नीचं आमरण उपोषण सुरू आहे। निजय सागर, आपण बघितलं तर सतीश उर्फ खोक्या भोसले पोलीस कोठडीत आहे। मात्र त्यांची पत्नी तेजू भोसले जी आहे ती बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषणाला बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगाल आपण, उपोषणाला बसल्यात मागण्या काय आहेत? सर, माझी मागणी आहे, माझं घर उद्ध्वस्त करून टाकितलं। माझं घरामध्ये काही सामान ठेवलं नाही, कपडे, भांडे, कुंडे काहीच ठेवलं नाही। संध्याकाळी माझं घर सगळं पेटून दिलं साहेब। माझी मागणी आहे, माझी पोरी, माझी बहिणीला, बायाला, माझ्या जावा भावाला सगळ्यालाच हाणले। ते लोकांना तात्काळ अटक करायला पाहिजे, एवढी मागणी आहे माझी। अजून काय मागण्या आहेत? घर बांधून दिलं पाहिजे, आरोपींना अटक केली पाहिजे, अजून काय मागण्या आहेत? घर बांधून द्यायला पाहिजे, आरोपी पुढचे आरोपीला अटक करणे पाहिजे, आमच्या घराचे पूर्ण रोशन करून द्यायला पाहिजे आम्हाला। तेवढीच मागणी आहे सर। नक्कीच ज्ञानेश्वर, तर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचं हे आमरण उपोषण बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। धन्यवाद या माहितीसाठी।